नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाच्या घटकावर या ठिकाणी आपण आज चर्चा करणार आहोत। आजचा घटक जो आहे तो आहे मसावी आणि मसावीवरील शॉर्ट ट्रिक जे आहेत ज्या परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारल्या जातात ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मसावी लसावी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास केलेला आहे विस्तृतपणे। या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त मसावी परीक्षेमध्ये विचारला जातो आणि मसावी परीक्षेमध्ये विचारल्या गेल्यानंतर त्याच्या शॉर्ट ट्रिकनं मसावी कसा करायचा कमीत कमी वेळेमध्ये अशा काही शॉर्ट ट्रिक या मसावीवर आधारित या ठिकाणी आपण पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, स्किप न करता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत पहा। पाहूयात या ठिकाणी पहिल्या क्रमांकाची ट्रिक अशी आहे, जोडमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो। जोडमूळ संख्या हा घटक आपला याच्या अगोदर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो। जोडमूळ संख्या म्हणजे काय? अशा दोन मूळ संख्या ज्या मूळ संख्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते किंवा अशा दोन मूळ संख्या ज्यामध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असं या ठिकाणी म्हटलं जातं। जर उदाहरण आपण घेतला तर 3 व 5 या ज्या दोन संख्या आहेत ह्या जोडमूळ संख्या आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी 5 व 7 ह्या सुद्धा काय आहेत? जोडमूळ संख्या आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी 11 आणि 13 व 13 या सुद्धा काय आहेत? जोडमूळ संख्या आहेत। त्याच्यानंतर 17 आणि 19 या सुद्धा काय आहेत? जोडमूळ संख्या आहेत। अशा पद्धतीनं याच्या जोडमूळ संख्या आहेत। या जोडमूळ संख्यांचा जर तुम्ही मसावी काढला तर त्यांचा मसावी किती येतो? 1 येतो। पहा या ठिकाणी आपण 3 आणि 5 चा मसावी काढून बघूयात भागाकार पद्धतीने। शॉर्ट मध्ये 3 आणि 5 बघा, या ठिकाणी 3 आणि 5 ला कोणत्या संख्येने भाग जातोय? कोणत्याच संख्येने भाग जात नाही, 1 शिवाय। लक्षात घ्या, आपण जर भाग दिला तर 3 ला 3 ने जातो, 5 ही मूळ संख्या, ह्या दोन्ही मूळ संख्या असतात। आणि मूळ संख्यामध्ये जर या ठिकाणी बघितलं तर मूळ संख्यामध्ये 2 मूळ संख्या जर असतील तर 2 मूळ संख्येमध्ये सामायिक असणारा केवळ 1 व्यतिरिक्त कुठलाही विभाजक नसतो। म्हणजेच या ठिकाणी यांचा जो मसावी येणार आहे तो मसावी किती येणार आहे? 1 येणार आहे। इथं सुद्धा पहा 5 आणि 7 कुठल्याही संख्येने भाग जात नाही, 1 हा सर्वांचा कॉमन विभाजक आहे। म्हणून या ठिकाणी 1 हा या सर्वांचा काय असेल? मसावी असेल। 11 व 13 याला सुद्धा 11 आणि 13 म्हणजे या ठिकाणी 11 ला 11 ने जातो, 13 ला 13 ने जातो। दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जात नाही, फक्त 1 ही केवळ एकमेव संख्या आहे ज्या संख्येनं सर्वांना भाग जातो। म्हणून 1 हा यांचा काय असतो? मसावी असतो। म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, जोडमूळ संख्यांचा मसावी हा किती असतो विद्यार्थी मित्रांनो? 1 असतो। उदाहरण तुम्हाला या ठिकाणी किती मोठी जोडमूळ संख्या असू द्या परीक्षेमध्ये विचारलेली असेल तर त्या ठिकाणी त्यांचा मसावी काढत बसायचं नाही। ट्रिक लक्षात ठेवायची, जोडमूळ संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो। पहा या ठिकाणी पुढची ट्रिक, या ठिकाणी पहा ट्रिक नंबर 2 काय आहे? मूळ संख्यांचा मसावी 1 असतो। मूळ संख्यांचा मसावी 1 असतो। विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्या काही मूळ संख्या आपल्याला माहित आहेत त्या सर्व मूळ संख्यापैकी 2 मूळ संख्या घ्या, 3 मूळ संख्या घ्या, 4 मूळ संख्या घ्या, या संख्यांचा जर तुम्ही मसावी काढला तर त्या संख्यांचा मसावी किती येतोय? 1च येतोय। मसावी काढून पाहण्याची गरज नाही। समजा या ठिकाणी 2 आणि 3 ह्या 2 मूळ संख्या घेतल्या तर ह्या 2 मूळ संख्यांचा मसावी किती येणार? 1 येणार। समजा 5, 7, 11 या 3 संख्या घेतल्या तर या तिन्हींचा सुद्धा मसावी किती येणार आहे? 1च येणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही 19 घेतला, 23 घेतला किंवा या ठिकाणी 31 घेतला, या ज्या संख्या आहेत या सर्व मूळ संख्या आहेत। मूळ संख्या आल्यानंतर मसावी काढण्याची गरज नाही, तर त्यांचा मसावी किती असतो? 1च असतो। अजून कुठल्या या ठिकाणी वेगवेगळ्या संख्या घ्या, 41 आहे, 43 आहे, या 2 संख्या या मूळ संख्या आहेत, यांचा मसावी काढला तर किती येणार आहे? 1च येणार आहे। 47 आहे, त्याच्यानंतर 47, 5 अशा संख्या तुम्ही घेतल्या मूळ संख्या एकत्रित तर या ठिकाणी त्यांचा मसावी किती येणार आहे? 1च येणार आहे। म्हणून लक्षात ठेवा, कोणतीही मूळ संख्या असेल आपल्याला विचारलेलं असेल मसावी काढा, त्याच्यामध्ये मूळ संख्या आल्या असतील तर त्यांचा डोळे झाकून आपण काय लिहिणार आहोत? मसावी 1 लिहिणार आहोत। ट्रिक व्यवस्थितपणे लक्षात घ्या। लक्षात राहिलं नसेल तर पाठ करा। म्हणजे मूळ संख्या म्हणजे कोणती संख्या? प्राईम नंबर्स आपण त्याला म्हणतो। त्यांचा मसावी किती असतो? 1 असतो। कोणत्याही 2 मूळ संख्यांचा, 3 मूळ संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो। म्हणजे मूळ संख्यांचा मसावी 1 असतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवा। पाहूयात या ठिकाणी पुढची ट्रिक। पहा पुढची ट्रिक, ट्रिक नंबर 3, ट्रिक क्रमांक 3
सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. विद्यार्थी मित्रांनो, सहमूळ संख्या म्हणजे काय हे सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे. परत एकदा मी रिवाइज करतो. सहमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या दोन मूळ संख्येमध्ये किंवा 3 मूळ संख्येमध्ये एक व्यतिरिक्त कुठलाही सामायिक विभाजक नसतो त्या संख्यांना म्हणतात सहमूळ संख्या. म्हणजे काय, दोन संख्या असतील, त्या दोन संख्येचे आपण विभाजक पाडले आणि त्या विभाजकातून जर आपण सामायिक विभाजक जर शोधले तर या ठिकाणी एक शिवाय किंवा एक व्यतिरिक्त कुठलाही सामायिक विभाजक त्या संख्येमध्ये नसतो. म्हणून अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात किंवा त्यांना को-प्राईम नंबर्स असं देखील म्हटलं जातं. या संख्यांना जुळ्या संख्या असं देखील म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, मग सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. आता या सहमूळ संख्येमध्ये कोणकोणत्या संख्यांचा समावेश होतो आपण एक एक या ठिकाणी पाहणार आहोत. क्रमिक संख्या. क्रमिक संख्या कळते तुम्हाला? क्रमिक म्हणजे काय? क्रमिक संख्या म्हणजे क्रमवार येणाऱ्या संख्या. क्रमवार येणाऱ्या संख्या. क्रमवार येणाऱ्या संख्या. येणाऱ्या संख्या म्हणून ह्याला नाव काय दिलंय? क्रमिक संख्या. मग कोणत्या आहेत त्या क्रमिक संख्या? मग डायरेक्ट लिहा. 1 2 या क्रमिक संख्या झाल्या. 3 4 क्रमिक संख्या. त्याच्यानंतर 5 6 क्रमवार येणाऱ्या ज्या संख्या आहेत. 8 9 या ज्या संख्या आहेत, या सर्व क्रमवार संख्या, कुठल्याही दोन क्रमवार संख्या तुम्ही घ्या. या क्रमवार संख्या जर घेतल्या तर ह्या संख्या कोणत्या असतात? त्यांना सहमूळ संख्या देखील म्हणतात. लक्षात ठेवा, या क्रमवार संख्यांचा, क्रमिक संख्यांचा समावेश सहमूळ संख्येमध्ये होतो, को-प्राईम नंबर मध्ये होतो. म्हणून यांचा जो मसावी असतो तो मसावी किती असतो? 1 असतो. बघा, म्हणजे सहमूळ संख्येमध्ये क्रमिक संख्या येतात. त्याच्यानंतर सहमूळ संख्येमध्ये सर्व प्रकारच्या मूळ संख्या येतात. कोणत्या? सर्व प्रकारच्या मूळ संख्या. मग कोणकोणत्या मूळ संख्या या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. 2 आहे, 3 आहे, त्याच्यानंतर किती? 5, त्यानंतर 7, त्यानंतर 11, त्यानंतर 13, अजून भरपूर संख्या आहेत. या ज्या संख्या आहेत या संख्या सुद्धा कोणत्या आहेत? सहमूळ संख्येमध्ये समाविष्ट आहेत. मग यातल्या तुम्ही कुठल्याही दोन संख्या घेतल्या, समजा 2 घेतलं, 7 घेतलं, यांचा तुम्ही मसावी काढला तर त्यांचा मसावी किती येणार आहे? 1च येणार आहे. 5 आणि 13 घेतलं, यांचा सुद्धा मसावी किती येणार आहे? 1च येणार आहे. 3 आणि 11 घेतलं, यांचा मसावी सुद्धा किती येणार आहे? 1च येणार आहे. म्हणजे सहमूळ संख्यांचा जो मसावी असतो हा मसावी किती येतो विद्यार्थी मित्रांनो? 1 येतो. ही ट्रिक लक्षात ठेवा. म्हणजेच या ठिकाणी सहमूळ संख्येची व्याख्या तुमच्या लक्षात आली असेल. मग ट्रिक नंबर 3 काय सांगितलं मी? सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो. पाहूयात पुढच्या क्रमांकाची ट्रिक. पहा, ट्रिक क्रमांक 4. 2 क्रमगत समसंख्यांचा मसावी 2 येतो. विद्यार्थी मित्रांनो, समसंख्या म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला म्हणतात समसंख्या. 2 क्रमगत येणाऱ्या समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. पाहूयात, या ठिकाणी पहिली समसंख्या आहे 2, त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर 8, त्यानंतर 10, त्यानंतर 12, त्यानंतर 14, त्यानंतर 16, 18, 20, 22 डॅश 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 अनंत अशा प्रकारच्या या समसंख्या असतात. पाहूयात, या ठिकाणी मुद्दा क्रमांक काय आहे? 4. ट्रिक नंबर 4 अशी आहे. 2 क्रमगत समसंख्यांचा मसावी किती येतो? 2 येतो. पहा, या ठिकाणी यापैकी कुठलेही 2 क्रमगत संख्या घ्या. आपण सुरुवात करूया 2 आणि 4. आता बघा, 2 आणि 4 यांचा आपण जर मसावी काढला तर भागाकार पद्धतीने काढूयात. बे1 बे, बे2 4. आता या ठिकाणी इथे बघा, इथं 1 आहे, इथं 2 आहे. या ठिकाणी भाग जात नाही कारण दोन्हीला भाग गेला पाहिजे. मग या ठिकाणी आपला कॉमन काय आलेला आहे? 2. म्हणजेच यांचा मसावी किती आला? 2. पुढचे या ठिकाणी घेऊयात 8 आणि 10. 8 आणि 10 यांचा मसावी या ठिकाणी 2 येतोय का? पडताळून पहा. 8 आणि 10 पहा, या ठिकाणी बेचोक 8 बेपंचे 10. आता मात्र ह्या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जात नाही. म्हणजे या ठिकाणी ह्यांचा पण मसावी किती आलेला आहे? 2च आलेला आहे. 16 18 घ्या. 16 18 द्या, भागाकार करा. या ठिकाणी कितीने भाग जाईल? 2 ने. बे 8 16 आणि बे 9 18. मला सांगा, आता 8 आणि 9 ला एकाच संख्येने भाग जातोय का? नाही जात. कुठल्याच संख्येने भाग जात नाही एकाच. म्हणून या ठिकाणी ह्याचा पण मसावी किती आला? 2. विद्यार्थी मित्रांनो, क्रमगत येणाऱ्या ज्या समसंख्या आहेत त्या क्रमगत 2 समसंख्यांचा मसावी किती असतो? 2 असतो. हे या ठिकाणी लक्षात असू द्यात. पाहूयात पुढील ट्रिक कोणत्या प्रकारची आहे ती. ट्रिक
ट्रिक क्रमांक 5, दोन क्रमगत विषम संख्यांचा मसावी 1 असतो. जसं दोन क्रमगत समसंख्यांचा मसावी विद्यार्थी मित्रांनो 1 असतो, तसं दोन क्रमगत विषम संख्यांचा मसावी सुद्धा किती येतो? 1च येतो. पहा या ठिकाणी आपण विषम संख्या मांडू. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27 डॅश 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 या संख्या सुद्धा अमाप असतात, अनंत असतात. जसं दोन समसंख्येमध्ये 2चा फरक आहे, तसं दोन विषम संख्येमध्ये सुद्धा 2चा फरक आहे. यापैकी कुठल्याही दोन संख्या घ्या, 1 आणि 3 यांचा मसावी काढा, 1च येईल. त्याच्यानंतर 5 आणि 7 यांचा मसावी काढा, 1च येईल. त्यानंतर या ठिकाणी 9, 11 यांचा मसावी काढा, 1च येणार आहे. 13, 15 घेतलं यांचाही मसावी किती येणार आहे? 1. या सगळ्या क्रमवार येणाऱ्या काय आहेत? विषम संख्या आहेत. 17, 19 घ्या त्यांचा मसावी 1 येईल. 21, 23 घ्या त्यांचा मसावी 1 येईल. 25, 27 घ्या त्यांचा मसावी 1 येईल. बरोबर. त्याच्यानंतर परत 3, 5 घ्या त्यांचा मसावी 1. त्याच्यानंतर या ठिकाणी 7, 9 घ्या त्यांचा मसावी 1. 11, 13 घेतलं त्यांचा मसावी 1 येईल. अशा पद्धतीनं क्रमवार येणाऱ्या ह्या ज्या विषम संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या विषम संख्यांचा मसावी 1 येतो. विषम संख्या म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? विषम संख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही, बाकी 1 उरते, त्याला विषम संख्या असं म्हटलं जातं. पाहूयात या ठिकाणी पुढील ट्रिक. पहा ट्रिक नंबर 6, शेवटची ट्रिक आहे मसावी शॉर्ट ट्रिक मधली. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. अत्यंत महत्त्वाच्या ट्रिक तुमच्या या स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी उपयोगाच्या आहेत. पाहूयात या ठिकाणी ट्रिक नंबर 6 काय आहे. दोन क्रमगत संख्यांचा मसावी हा 1 असतो. विद्यार्थी मित्रांनो, क्रमवार येणाऱ्या ज्या 2 संख्या आहेत, कुठलीही संख्या घ्या, लाखाची घ्या, अब्जाची घ्या, कुठलीही घ्या, त्या जर क्रमवार असतील, त्यांच्यामध्ये 1चा फरक असेल, तर या ठिकाणी त्या 2 संख्यांचा मसावी किती येतो? 1 येतो. या ठिकाणी मी जर घेतलं 100 आणि 101 यांचा मसावी किती? तुम्हाला अवयव पाडायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तोंडी लिहू शकता. डायरेक्ट ह्या दोन्हींचा मसावी किती लिहिणार तुम्ही? 1 लिहिणार. या ठिकाणी 2000, 2002 आणि 2003 यांचा मसावी किती असा प्रश्न विचारलेला असेल तर डोळे झाकून या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहात? 1 लिहिणार आहात. कारण तुम्हाला माहिती आहे या क्रमवार संख्या आहेत, एका पाठोपाठ एक येणाऱ्या संख्या आहेत, यामध्ये 1चा फरक आहे. म्हणून क्रमवार येणाऱ्या ज्या 2 संख्या असतात त्या 2 संख्यांचा मसावी हा किती असतो विद्यार्थी मित्रांनो? 1 असतो. हे या ठिकाणी लक्षात घ्या. आपण मसावीवर आधारित 1 ते 6 क्रमांकापर्यंतच्या ट्रिक या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ट्रिक पाठ करून टाका विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा सराव करा. म्हणजे परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारचा जर या ठिकाणी मसावीवरचा प्रश्न विचारला असेल तर सेकंदामध्ये तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहू शकतात. या ठिकाणी पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे. 24 व 26 यांचा मसावी किती? 1002 व 1003 यांचा मसावी किती? उत्तर काढा, कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. लसावीवर आधारित ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स महत्त्वाच्या कोणत्या आहेत त्या ट्रिक्स आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भेटूयात मग पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक.